हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. पुरवठ्याच्या नियमाची गृहीतके. मॅक्सिमम 12वी अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा 12वी कॉमर्स व आर्ट्स मधील विद्यार्थ्यांमध्ये एक चर्चा असते. सतत ते एक विचार करत असतात की अर्थशास्त्रामध्ये गृहीतके म्हणजे काय. आता ज्यांचा अभ्यास जास्त आहे त्यांना माहित आहे, बट खूप सारे विद्यार्थी असे असतात की ज्यांना स्टील गृहीतके म्हणजे काय माहितच नाहीत. आता अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये एक पुस्तक लिहिली होती, अर्थशास्त्राची मूल तत्वे. त्यांनी त्याच्यामध्ये पुरवठ्याचा नियम सांगितला होता की बाबा जेव्हा जेव्हा वस्तूची किंमत वाढेल त्या प्रत्येक वेळेस बाजारपेठेत वस्तूचा पुरवठा वाढतो. प्रत्येक विक्रेता जास्तीत जास्त नफा कमवण्याच्या हेतूने किंमत वाढल्यानंतर जास्तीत जास्त वस्तू विकण्यासाठी काढतो. पण त्याच्याच उलट जर वस्तूची किंमत कमी झाली तर होणारा नफा टाळण्यासाठी प्रत्येक विक्रेता हा बाजारपेठेत वस्तूचा पुरवठा कमी करतो. कारण कमी किमतीला विक्री झाल्यास, कमी किमतीला पुरवठा झाल्यास नफा कमी होतो. असं साधं सिंपल रूल डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितलं होतं. आता हा नियम लागू होण्यासाठी, हा जो पुरवठ्याचा नियम आहे हा लागू होण्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या असतात. त्याच गोष्टीला म्हणतात गृहीतके, राईट. तर आता आपल्याला पाहायचं आहे की किंमत कमी पुरवठा कमी, किंमत जास्त पुरवठा जास्त, हा जो किंमत आणि पुरवठा मधील समसंबंध डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी प्रत्यक्ष संबंध त्या नियमामध्ये सांगितला आहे. आता प्रत्यक्ष संबंध किंवा समसंबंध लागू होण्यासाठी तुम्हाला पुरवठ्याच्या नियमाची गृहीतके व्यवस्थित अभ्यास करावे लागतील, किंवा जे नियम लागू होण्यासाठी जे गोष्टी महत्त्वाच्या असतात त्यांना म्हणतात गृहीतके. आता इथं सर्वात फर्स्ट तुम्हाला गृहीतके दिलेलं आहे ते म्हणजे उत्पादन खर्च. उत्पादन खर्च म्हणजे काय की वस्तूचे कच्च्या मालातील रूपांतर पक्क्या मालात होत असताना, वस्तूचे आदानाचे रूपांतर प्रदानामध्ये होत असताना जो खर्च करावा लागतो त्यास उत्पादन खर्च म्हणतात. आता हा उत्पादन खर्च आहे तो उत्पादन घटकांना देण्यात येणारा मोबदला सुद्धा असू शकतो. सपोज व्यवसाय मालकाला वस्तूच्या उत्पादनासाठी लागणारा जो खर्च आहे तो जर स्थिर असेल तरच हा नियम लागू होतो. सर वस्तूचा उत्पादन खर्च जर बदलला तर काय होईल? वस्तूचा उत्पादन खर्च जर बदलला म्हणजे वस्तूच्या उत्पादन खर्चात वाढ झाली तर व्यवसाय मालकाजवळ असणारे भांडवल त्या उत्पादन खर्चाचं परतफेड मोबदला देण्यासाठी जातात. जसं की आता मजुरांना देण्यात येणारे जे वेतन आहे ते वाढलं, भांडवलावरील व्याजाची रक्कम वाढली, तर व्यवसाय मालकाजवळ स्वतःचे पैसे कमी होतात. त्यामुळं स्थिर किमतीला देखील पुरवठा काय करण्यात येतो? कमी करण्यात येतो. त्यामुळे पुरवठ्याचा नियम लागू होण्यासाठी उत्पादन खर्च जो आहे तो कसा असला पाहिजे? स्थिर असला पाहिजे. उत्पादन खर्चात बदल होत नाही असं गृहीत धरले जावे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो एक नियम आहे तो चेक करा. इथे एक नियम सांगितलेला आहे. आता इथून पुढे प्रत्येक गोष्टी समजत असताना तुम्हाला हा मुकेशला डोळ्यासमोर ठेवायचा आहे. मुकेश हा एक विक्रेता आहे जो बाजारपेठेत त्याच्या वस्तूची विक्री करत असतो. ओके, चला. आता सर्वात पहिली इथं काय सांगितलेलं आहे? स्थिर उत्पादन तंत्र. उत्पादन तंत्र म्हणजे काय की वस्तूचे उत्पादन होत असताना काही काही ठिकाणी श्रमिकांच्या साहाय्याने काम करण्यात येते, तर काही काही ठिकाणी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत असतो. जसं की उदाहरणार्थ आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये काही काही ठिकाण असे आहेत की जिथे श्रमिक काम करत असतात, दिवस रात्र मेहनत करत असतात, आणि काही काही ठिकाणी असं आहे की श्रमिकांची जागा यंत्रणा घेतलेली आहे जेणेकरून उत्पादन खर्चात घट व्हावी आणि उत्पादन जास्तीत जास्त व्हावे. आता इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे की स्थिर उत्पादन तंत्र. उत्पादन उत्पादन तंत्रात बदल होत नाही असे गृहीत धरले जावे. सुधारित तंत्रामुळे, नीट लक्षात घ्या, सुधारित तंत्रामुळे उत्पादनात वाढ होते व त्याच किमतीला पुरवठा वाढतो. आता याचा एक्झॅक्टली अर्थ काय नीट समजून सांगतो, समजून घ्या. ओके, तर आता हा जो विक्रेता आहे याच्या हाताखाली मजूर काम करत असतात. नीट लक्ष द्या. आणि त्या मजुरांना उत्पादन खर्च रोज तो मजुरांना मजुरी म्हणून 3000 रुपये देत असतो. किती हजार रुपये देतो? 3. चला एका कागदावर लिहून टाका मजुरी 3000 रुपये म्हणून. आणि त्या 3000 रुपये मजुरी दिल्यानंतर ते जे मजूर आहेत 10,000 पोत्यांचे एक विशिष्ट वस्तूचं उत्पादन करत असतात. बरोबर, XYZ 10,000 पोत्यांचं. 3000 रुपये मजुरी दिला, 10,000 उत्पादन झालं. आता काय झालं? मजुरांची जागा घेतली तंत्रज्ञानानं, सुधारित तंत्रज्ञान आलं. आता जिथं पर डे मजुरी 3000 जात होती त्याच्याच खाली तुम्हाला लिहायचं 1,500 रुपये. कारण त्या यंत्रणा बसवल्यामुळं त्याला लाईट बिल आला 1,500 रुपये, आणि ज्या मजुरांना तो 3000 रुपये देत होता त्या सर्व मजुरांना त्यानं बाजूला काढून टाकला, त्यांच्याऐवजी एक मशीन आणली. आता अगोदर उत्पादन खर्च किती येत होता? 3000. आता उत्पादन खर्च किती आला? 1,500.
ते सर्व मजूर होते ते 10,000 पोत्यांचं उत्पादन करत होते. आता 1,500 मध्ये सुधारित तंत्रज्ञानामुळे फक्त आणि फक्त 1,500 रुपयामध्ये 20,000 पोत्याचं उत्पादन व्हायले. म्हणजेच काय की उत्पादन तंत्र हे स्थिर असलं पाहिजे. जर उत्पादन तंत्रामध्ये सुधारणा झाली तर पुरवठा सुद्धा वाढू शकतो. राईट. त्याच्यानंतर इथं काय सांगितलेलं आहे, हवामानाच्या स्थितीत बदल नाही. आता हे काही काही गोष्टी अशा आहेत की जे ऑलरेडी आपण याच्या अगोदर डिस्कस केलेलेच आहोत. बरोबर आहे. पुरवठा निर्धारित करणाऱ्या घटकांमध्ये डिस्कस केलेला आहोत. त्याचबरोबर इथं सुद्धा आपल्याला ती चर्चा करायची आहे. इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे की हवामानाच्या स्थितीत बदल नाही असं गृहीत धरले जावे तरच नियम लागू होतो. इथं काय सांगितलेलं आहे की हवामानाच्या स्थितीत बदल होत नाही हे गृहीत धरले आहे. पूर, भूकंप, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे पुरवठा घटू शकतो. आता होते काय समटाइम्स की तुम्ही अनेक असं ठिकाण बघत असता जिथं पूर आलं, त्याच्यानंतर भूकंप आला, दुष्काळ वगैरे आलं, तर अशा परिस्थितीमध्ये तेथील जे दळणवळणाचे साधन आहे ते विस्कळीत होतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर तेथील वस्तूंच्या किमती आहेत ते कमी जास्तपणा होत असतात. अशा परिस्थितीमध्ये तिथं हा नियम लागू होत नाही. का? कारण किंमत कमी होऊन सुद्धा तुम्ही तिथं किंमत वाढून सुद्धा तुम्ही तिथं पुरवठा करू शकत नाही. का? कारण पूर, भूकंप आणि दुष्काळ सारख्या परिस्थिती आहेत. कारण तेथील पायाभूत सुविधा ज्या आहेत ते विस्कळीत झालेले असतात. बरोबर आहे. आणि किंमत कमी होऊन सुद्धा तुम्ही तिथं पुरवठा कमी करू शकत नाही. का? कारण तुम्ही सुद्धा त्याच्यामुळे ग्रासलेले असतात. तुम्हाला सुद्धा भीती असते. जर तुम्ही नाशवंत वस्तूची विक्रेते असाल तर तुम्हाला सुद्धा भीती असते की बाबा अशा परिस्थितीमध्ये लोक आपल्याकडे येतील का नाही, वस्तू घेतील का नाही. आपण जर सर्व गोष्टी सर्वसाधारण परिस्थिती येजेपर्यंतची जर वाट बघत असाल आणि जर ती परिस्थिती आली नाही तर आपल्या जवळचा माल ठेवल्या ठिकाणी खराब सुद्धा होऊ शकतो. अशा आशेने समटाइम्स किंमत वाढून सुद्धा पुरवठा करत नाहीत आणि काही वेळेस असं होते की किंमत कमी असतानाच पुरवठा करण्यात येत असतो. म्हणजे समटाइम्स हवामानाच्या स्थितीत बदल होता कामा नये. जर स्थितीत बदल झाला तर मग नियम लागू होत नाही. ओके. त्याच्यानंतर कधी पण लक्षात घ्या, जेवढेही माझ्या बिग बुल बॅचचे स्टुडंट्स आहेत त्या सर्व स्टुडंटला मी कंटिन्युअसली ह्याच्याशी रिलेटेड नोट्स देत असतो. आता बिग बुल बॅच म्हणजे काय की फक्त 1500 मध्ये आम्ही 12वीला 2024 मधल्या स्टुडंटला 3 विषय शिकवायलो. मे बी 25-26च्या स्टुडंटला याच्यामध्ये विषय वाढतील. फीस तेवढीच असणार आहे, फक्त मे बी सब्जेक्ट वाढू शकतात. तर त्या सर्व विद्यार्थ्यांना मी हे सांगत असतो, कधी पण गृहीतके लिहित असताना तुम्हाला सुरुवात करायची असेल तर तुम्हाला सर्वात पहिले असं लिहावं लागेल की वरील नियम लागू होण्यासाठी म्हणजेच पुरवठ्याचा नियम लागू होण्यासाठी हवामानाच्या स्थितीत बदल होता कामा नये. वरील नियम लागू होण्यासाठी सरकारी धोरणात बदल होता कामा नये असं तुम्हाला लिहायचं आणि मग जे पण तुमचं विश्लेषण आहे ते तुम्हाला करायचं आहे. जेणेकरून परीक्षा मध्ये तुमचा पेपर चेक करणारे सर असतात त्यांच्यावर काइंड ऑफ एक इम्प्रेशन पडते. आता इथं काय सांगितलेलं आहे, सरकारी धोरणात बदल नाही. आता समटाइम्स काय असते, सरकारचे जे व्यापार विषयक धोरण असतात त्याच्यामध्ये आदल बदल होत असतात. इथं काय सांगितलेलं आहे की सरकारच्या व्यापार विषयक व कर विषयक धोरणात बदल होत नाही असे गृहीत धरण्यात आलेले आहे. समजा सरकारनं सांगितलं की बाबा तुमचं प्लास्टिक पिशव्याचा व्यवसाय आहे. आता प्लास्टिक पिशव्या ह्या पर्यावरणास हानिकारक आहेत. तुम्हाला लवकरात लवकर उत्पादन त्याचं बंद करावं लागेल. आता अशा वेळेस सरकारनं सांगितलं की बाबा उत्पादन बंद करावं लागेल आणि जर तुमच्याजवळ मालसाठा असेल तर लवकरात लवकर तो जप्त करण्यात येईल. मग अशा वेळेस तुम्ही काय करता की लवकरात लवकर तुमच्याजवळ असलेला माल जो आहे बाजारात भले किमती कमी असतील त्यावेळेस लगेच तुम्ही त्याचं काय करून टाकता, पुरवठा करून टाकता. कारण सरकार विषयक कर विषयक धोरण असेल किंवा सरकारचे व्यापार विषयक धोरण असेल त्याच्यामध्ये तुमच्या व्यवसायाशी संबंधित प्रतिकूल बदल झाले त्याच्यामुळं तुम्हाला पुरवठा करावा लागला, कमी किमतीत पुरवठा करावा लागला. त्यामुळं सरकारी धोरणात जर बदल होता कामा नये. बदल झाल्यास वरील नियम लागू होत नाही. त्याच्यानंतर आहे वाहतूक खर्च स्थिर. वाहतूक खर्च स्थिर म्हणजे काय की वस्तूचे उत्पादन होत असताना जे कच्चा माल आपल्या व्यवसाय उत्पादनासाठी आणण्यात येतो किंवा विक्री झाल्यानंतर वस्तूचं आदानाचं रूपांतर प्रदानात झाल्यानंतर ज्याही व्यक्तीला तुम्ही ते वस्तू विकला त्या व्यक्तीच्या इच्छित स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला समटाइम्स वाहतूक खर्च वगैरे आहेत ते करावे लागतात. इथं काय सांगितलेलं आहे, वाहतूक खर्च व वाहतूक सुविधा
यात कोणताही बदल होत नाही असे गृहीत धरण्यात यावे. उदाहरणार्थ चांगल्या वाहतूक सुविधांमुळे किंमत तीच असताना पुरवठ्यात वाढ होईल. उदाहरणार्थ सर्वसाधारणपणे सपोज आता तुम्ही मुंबईमधून एखादी वस्तू पुण्यासारख्या ठिकाणी विकलात, तर मुंबई आणि पुण्याचे जे रस्ता आहे ते एकदम चांगला आहे, गाड्या वगैरे तुम्हाला ॲव्हरेज वगैरे देत असतात, काही प्रॉब्लेम येत नाही, त्यामुळं वाहतूक खर्च आहे तो स्थिर असतो. बट तेच जर पुण्यावरून तुम्ही साताऱ्याला जर वस्तू विकलात किंवा पुण्यावरून तुम्ही नाशिकला वस्तू विकलात, तर उदाहरणार्थ असं गृहीत धरा की रस्ता जो असेल तो खराब आहे, वाहतूक सुविधा तिथं चांगली नाहीये, गाड्या पंक्चर वगैरे होऊ शकतात, अपघाताचे चान्सेस जास्त असतात. अशी जर परिस्थिती आली तर वाहतूक खर्चामध्ये काय होत असते, वाढ होत असते. उत्पादन खर्चात जरी वाढ झालं तरी नियम लागू होत नाही, वाहतूक खर्चात जरी वाढ झालं तरी सुद्धा हा नियम लागू होऊ शकत नाही. कंपल्सरी लक्षात ठेवायचं, वस्तूची किंमत वाढली पुरवठा वाढतो, वस्तूची किंमत कमी झाली पुरवठा कमी होतो, हा नियम आहे. आता हा नियम लागू होण्यासाठी उत्पादन खर्च पण स्थिर असले पाहिजे, वाहतूक खर्च पण स्थिर असले पाहिजे. कशा कशात बदल होता कामा नये, हवामानाच्या परिस्थितीत बदल होता कामा नये आणि सरकारी धोरणात बदल होता कामा नये. असे जे बदल आणि स्थिर हे दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे. चला आणखी एक वेळेस रिव्हिजन करूयात की वस्तूची किंमत कमी झाली पुरवठा कमी, वस्तूची किंमत वाढली पुरवठा वाढतो. आता हा नियम लागू होण्यासाठी कोणते कोणते दोन गोष्टी स्थिर असले पाहिजे, वाहतूक खर्च स्थिर आणि उत्पादन खर्च स्थिर असले पाहिजे. कोणत्या कोणत्या गोष्टीत बदल होता कामा नये, हवामानात बदल होता कामा नये आणि सरकारच्या धोरणामध्ये बदल होता कामा नये. त्यानंतर उत्पादन खर्च आणि उत्पादन तंत्र हे सुद्धा काय असले पाहिजे, स्थिर असले पाहिजे. आतापर्यंत झालेल्या याच्यात तीन गोष्टी स्थिर आहेत, उत्पादन खर्च, उत्पादन तंत्र आणि वाहतूक खर्च. उत्पादन खर्च, उत्पादन तंत्र आणि वाहतूक खर्च हे स्थिर असले पाहिजे. कोणत्या ह्याच्यामध्ये बदल होता कामा नये, हवामानात बदल होता कामा नये आणि सरकारच्या धोरणात बदल होता कामा नये. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट जिथे तुम्हाला दिलेला आहे, चेक करा त्या पॉइंट मध्ये इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे. पॉइंटचं नाव आहे भविष्यकालीन किमतीचा अंदाज. आता भविष्यकालीन किमतीचा अंदाज म्हणजे काय, इन फ्युचर उत्पादकाला असं वाटत असेल की बाबा वस्तूची किंमत कमी होणार आहे, तर मग सध्या सिच्युएशन मध्ये परिस्थितीमध्ये वस्तूची किंमत कमी असताना देखील तो पुरवठा करतो आणि इन फ्युचर मध्ये सध्या परिस्थितीत वस्तूची किंमत वाढलेली आहेत आणि व्यवसाय मालकाला असं वाटत असेल पुरवठादाराला की आणखी वस्तूच्या किमती वाढणार आहेत, तर सध्या स्थितीत किंमत वाढूनही तो वस्तूचा पुरवठा करणार नाही. एक वेळेस पॉइंट वाचून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. भविष्य काळात वस्तूच्या किमती होणाऱ्या बदलाविषयी उत्पादक व विक्रेत्याला कोणताही अंदाज करता येत नाही असे गृहीत धरण्यात आलेलं आहे. आता अंदाज करता येत नाही म्हणजे आता हा नियम लागू होण्यासाठी अल्फ्रेड मार्शलच्या मते उत्पादक असा विचार करायला पाहिजे की बाबा भविष्यामध्ये किंमत वाढणार पण नाही आणि कमी पण होणार नाही असा अंदाज किंवा असं गृहीत कोणाला धरावं लागेल, उत्पादकाला धरावं लागेल, तेव्हाच नियम लागू होतो. म्हणजेच काय अल्फ्रेड मार्शलचं म्हणणं आहे की बाबा हा जो आता मुकेश आहे ह्याला असं गृहीत धरावं लागेल की उद्या वस्तूची किंमत वाढणार पण नाही आणि कमी पण होणार नाही, मग तो काय करेल, वस्तूचा पुरवठा करेल. समजा ह्याच मुकेशला जर कळालं की बाबा आज वस्तूची किंमत 100 रुपये आहे, काल वस्तूची किंमत 110 होती, आज 100 आहे, उद्या 90 असेल, कालच्या तुलनेत आज 10 रुपयाने किंमत कमी झाली, आजच्या तुलनेत उद्या 10 रुपयाने होणार आहे. मग अशा परिस्थितीत काय करेल मुकेश, आज किंमत कमी असताना सुद्धा वस्तूचा पुरवठा करेल. बरोबर आहे. समजा ह्याच मुकेशला माहित झालं की ह्यानं विचार केला गड्या काल किंमत 120 रुपये होती, आज 140 झाली, ह्याचा अर्थ उद्या 160 होणार आहे, कालच्या तुलनेत आज 20 रुपयानं वाढ झाली, आजच्या तुलनेत उद्या आणखी 20 रुपयानं वाढ होणार आहे. मग आज मी जर वस्तू विकलं तर मला एका नगामागे फक्त 20 रुपये मिळणार, बट मी वस्तू उद्या विकलं तर मला एका नगामागे किती मिळणार, 40 मिळणार. मग अशा परिस्थितीमध्ये तो पुरवठा करणार नाही. त्यामुळं डॉक्टर अल्फ्रेड मार्शलला असं म्हणणं आहे की बाबा हा नियम लागू होण्यासाठी व्यवसाय मालकानं असं विचार केला पाहिजे की भविष्याच्या किमतीविषयी कोणताही अंदाज करता कामा नये. ऑलराईट. आता ह्याच्यानंतर आणखी काही पार्ट्स आहेत जे आपल्याला डिस्कस करायचे आहेत, ते म्हणजे पुरवठ्याच्या नियमाचे अपवाद. पुरवठ्याच्या नियमाचे जे अपवाद आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा अपवाद आहे श्रमाचा पुरवठा. त्याच्याविषयी एक स्पेशल क्लास लवकरात लवकर अपलोड करण्यात येईल, जे तुम्ही पाहू शकता. आता हा जो प्रश्न आहे एक्झॅक्ट विश्लेषण तर मी ऑलरेडी केलेलंच आहे, पण आता हा प्रश्न परीक्षेमध्ये कसं लिहायचं
लिहित असताना कोणते कोणते गोष्टी विचारात घ्यायचं, काय काय नाही, एक्झॅक्ट कोणते कोणते मुद्दे यायला पाहिजे, हे ऑलरेडी बिग बुल बॅच मध्ये मी सांगितलेलं आहेच. बरोबर आहे, बिग बुल बॅच मध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही 2024 बोर्डामध्ये एक्झाम देणार असाल, आणखी एक्झामला 4 महिने 3 महिने बाकी आहेत, तुम्ही बिंदास जॉईन करू शकता. फक्त 1500 रुपये मध्ये तुमचे 12वीचे तिन्ही विषय ह्याच्यामध्ये कव्हर होतील. राईट, प्लस अकाउंटचे पुस्तक सुद्धा तुम्हाला मिळेल. आता तुमचा ऑलरेडी अभ्यास झालेला असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन DA2 अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही 21 रुपयाचा नोट्स एक्सपर्ट कोर्स परचेस करा. तिथे तुम्हाला सर्व विषयाचे नोट्स, अर्थशास्त्राचे, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल प्लस कॉमर्स मधील SP OC सहकार, अकाउंट, इंग्लिश मीडियम प्लस मराठी मीडियम सर्वांचे नोट्स तिथे अवेलेबल आहेत. फक्त 21 रुपये मध्ये तुम्ही ते खरेदी करू शकता. ऑलराईट, आजच्या क्लाससाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. तर बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये.